मित्रांनो, नाशिकच्या TCS कंपनीत काही हिंदू महिलांना जबरदस्ती नमाज पठण करायला लावणे आणि त्यांच्याबरोबर मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता, हे आपण बातम्यांमध्ये पाहिले होते. इतकेच नाही तर नाशिकच्याच एका फार्म हाऊसवर लैंगिक अत्याचार देखील झाले होते, असे आपण प्रसारमाध्यमात पाहिले आहे. या प्रकरणी TCSच्या अधिकाऱ्यांना अटक झाली. निदा खानला पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केली. पण ही घटना घडते ना घडते तोच आता पुण्यातून देखील अशीच एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. पुण्याच्या हिंजवडी IT पार्कमधील विप्रो कंपनी एका माजी हिंदू महिला प्रोजेक्ट मॅनेजरने तिच्या सहकार्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहे. पीडितेच्या सांगण्यानुसार कंपनीत रुजू झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून शाहिना रफीक नावाच्या महिला सहकार्याने तिचा धार्मिक छळ सुरू केला. हिंदू धर्म सोडून इस्लाम स्वीकार, तुझे जीवन अधिक चांगले होईल आणि परदेशात चांगली संधी मिळेल असा दबाव तिच्यावर सतत टाकला गेला. मुझे फोर्स किया गया था धर्मांतरण के लिए और जब मैंने उनको कंप्लेन दी थी तब उसके खिलाफ क्यों नहीं एक्शन लिया गया. धक्कादायक बाब म्हणजे शाहिनाने पीडितेला कंपनीचे तंत्रहेड राजकुमार यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले. राजकुमार यांच्याशी संबंध ठेवल्यास तुझी दुबईला बदली होईल, तिथे माझे अनेक मोठ्या शेख लोकांचे संपर्क आहे, तिथे मी तुझे मुस्लिम पद्धतीने लग्न लावून देईन, ज्यामुळे तुला गाडी, सोने आणि ऐशोआरामाचे जीवन मिळेल, असे आमिष तिला दाखवले गेले. गेल्या 10 वर्षापासून हा मानसिक छळ सुरूच होता. जेव्हा या पीडितेने विप्रोच्या वरिष्ठ व्यवस्थापनाकडे आणि HR जिशान अहमदी यांच्याकडे तक्रार केली, तेव्हा आरोपीवर कारवाई करण्याऐवजी उलट पीडितेचीच तक्रार फेटाळली गेली. शेवटी ऑगस्ट 2025 मध्ये एका ऑनलाईन बैठकीत HR प्रतिनिधींनी पीडितेच्या लॅपटॉपचा स्क्रीन कंट्रोल स्वतःकडे घेतला आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिचा जबरदस्तीने राजीनामा सबमिट करून टाकला. आता या प्रकरणी पीडितेने हिंजवडी पोलिसात तक्रार केली असून विप्रोकडून 50 लाखांची नुकसान भरपाई मागितली आहे. हिंदू जनजागृती समितीने याला कॉर्पोरेट जिहाद म्हटलं आहे. विप्रो टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी हिंजवडी पुणे या ठिकाणी आहे, या कंपनीतली एक पीडित आहे जिने स्वतःचे धक्कादायक अनुभव सगळे सांगितलेले आहेत की तिची जी कलिग्स होती, तिने शाहीन रफीक नाव तिचं, तिने वारंवार तिला धर्मांतरण करण्यासाठी प्रवृत्त केलं, शारीरिक संबंध त्यांच्या वरिष्ठांशी ठेवा यासाठी प्रवृत्त केलं, तशी मागणी केली त्या ठिकाणी. अशा बऱ्याच गोष्टी त्या पीडितांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेल्या आहेत. पण मित्रांनो, IT कंपनीमधील या भयंकर प्रकारावर तुमचं मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा. अटक मटक.